जय हिंद मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, नवीन विद्यार्थ्यांचे एवढे कॉल चालू आहेत जे आताच 12वी पास झालेले आहेत, 10वी पास झालेले आहेत. नवीन विद्यार्थ्यांचे सारखे कॉल चालू आहेत कारण की त्यांना जुन्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की फॉरेस्ट भरती संदर्भात आपल्या आर एस अकॅडमीचे व्हिडिओ बघत जा. आता विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉलवरती माहिती देणं की बाबा याचं क्वालिफिकेशन काय आहे, या भरती संदर्भात काय आहे. जुन्या विद्यार्थ्यांना, दादांनो, तुम्ही थोडे शांत जरा. तुमचं म्हणणं बरोबर आहे सर, का व्हिडिओ आमच्या भरतीबद्दल प्रयत्न काहीच करत नाही. भरती होईल दादा, सर्व भरत्या थांबलेल्या आहेत, अजून कोणतीच भरती आलेली नाही, त्या भरत्या होतील. आता नवीन विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, आपल्या चॅनलवरती सर्व सत्य माहिती भेटेल. आता तुम्हाला या भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये काय काय मुद्दे महत्वाचे आहेत की जेणेकरून तुम्ही आता परीक्षेचा अभ्यास करत असणार तर लक्ष द्या. तुम्ही थंबनेलवरती बघत असणार, वय किती लागतं, उंची किती लागते, ग्राउंड कशा पद्धतीने, परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि पगार पगार तर सर्वांनाच ते सर्वात पहिले बघितलं जातं. चला मग मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने व्यवस्थित समजून सांगतो, पूर्ण डाटा क्लिअर तुमच्यासाठी, कारण की कशा पद्धतीने तुम्हाला भरतीसाठी मी समजून सांगणार आहे. तर बघा, सर्वात पहिले मी वय बद्दल बोलतोय. वय, तर लक्ष द्या मित्रांनो, वय संदर्भात सांगतोय. जे आता नवीन की त्यांना प्रश्न पडलेत की सर का वय कशा पद्धतीने असतं, तर लक्ष द्या. ओपन साठी बरं का, लक्ष देऊ, वय बद्दल बोलतोय मी. वय ओपन साठी, ओपन साठी मराठीत लिहितो जेणेकरून ग्रामीण भागातले काही विद्यार्थ्यांचे पालक बघतात. ओपन साठी 18 ते 27 वर्ष वय आहे. यस. त्याच्यानंतर ओबीसी, ओबीसी लक्ष द्या, ओबीसीचं वय आहे 18 ते 32 वर्ष. 18 ते 32 वर्ष हे वय ओबीसी साठी. इतर कास्ट असतील सर, एस टी, एस सी, जे पण असतील, विजय काय असतील, यांच्यासाठी पण वय आहे 18 ते 32 वर्ष वय आहे. म्हणजे त्याच्यानंतर इथे प्रकल्पग्रस्त, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे प्रकल्पग्रस्त पण आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी काय आहे सर, त्यांच्यासाठी एज लिमिट आहे दादा 18 ते 45 वर्षपर्यंत. भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी पण हेच आहे 18 ते 45. म्हणजे वय संदर्भात जे तुम्ही प्रॅक्टिस करतायत तर वयाचं टेन्शन घ्यायचं नाही, वय तुमचं सर्वांचं वय बसतंय. ओके. जे कोणी नवीन विद्यार्थी असतील, अजून काही डाऊट असतील कमेंट करा, आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती भेटते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे विद्यार्थ्यांचा, पुढचा मुद्दा मी इथं व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. पुढचा मुद्दा काय आहे विद्यार्थ्यांचा, सर आम्हाला उंची बद्दल सांगा. यस, उंची बद्दल लक्ष द्या. मी तुम्हाला सर्व जे डाऊट असतील, उंची मग कोण, पुरुषमध्ये उंची किती असेल आणि महिलामध्ये उंची किती असेल. यस, पुरुष आणि महिला दोन गट असतात. पुरुषमध्ये उंची दादांनो 163 सेंटीमीटर आहे, 163 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर एस टीच्या विद्यार्थ्यांना सवलत आहे. महिलांमध्ये 150 सेंटीमीटर आहे, महिलांची 150. आणि एस टी संदर्भात ज्या महिला असतील त्यांच्यासाठी फक्त 146 सेंटीमीटर आहे. यस, हे उंचीचा डाऊट क्लिअर झाला की येस सर, पुरुषचा उंचीचा 163 सेंटीमीटर, महिला 150 सेंटीमीटर, एस टी साठी 146 सेंटीमीटर. यस, हे आता हे डाऊट तुम्ही बघा, लक्ष द्या. हे अजून काही डाऊट असेल कमेंट करा, म्हणजे कमेंट वाचून तुमचे डाऊट क्लिअर करेल मित्रांनो. त्याच्यानंतर सर पुढचा जो आमचा डाऊट आहे, तर मला समजलंय की माझ्या विद्यार्थ्यांना डाऊट काय पुढचा. तर पुढचा डाऊट आहे परीक्षा स्वरूप सांगून सांगा सर. परीक्षा स्वरूप तुम्ही थंबनेलवरती सांगितलेले कशा पद्धतीने परीक्षा स्वरूप असेल, तर लक्ष द्या. परीक्षा स्वरूप, जी परीक्षा होईल कशा पद्धतीने होईल, तर मित्रांनो 120 मार्कचा पेपर होईल, 120 मार्क पेपर होईल, लक्ष द्या. आणि 80 मार्क ग्राउंड होईल दादांनो. 80 मार्क काय असेल, ग्राउंड होईल. मग सर 120 मार्कच्या पेपरमध्ये काय काय मुद्दे असतील, त्यामध्ये असेल मराठी, त्यामध्ये असेल जी के जनरल नॉलेज, त्यामध्ये असेल इंग्रजी ग्रामर. आता लक्ष द्या, भरपूर विद्यार्थ्यांचं इंग्रजीबद्दल वीक आहे, आणि त्याच्यानंतर जी के, मराठी, त्याच्यानंतर अजून आपला राहिलेला सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता. ओके, बुद्धिमत्ता हा आपला सब्जेक्ट आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचा इंग्लिश ग्रामर बद्दल मी बोलतो. मी आपली स्पेशल बॅच इंग्लिश ग्रामर चालू आहे. जे कोणी बघत असतील, नाशिक जिल्ह्याच्या जवळपास असतील, तर आपले ऑफलाईन इंग्लिश ग्रामर स्पेशल चालू आहे. दारूबंदी भरती, वनरक्षक भरती संदर्भात आठवड्यात 3 दिवस इंग्लिश ग्रामर पूर्ण कोर्स क्लिअर केला. जर कोणाला जर लावायचं असेल, कोणाला जॉईन करायचं असेल, तर नक्कीच संपर्क साधा. आपल्या दिले नंबर असेल, तुम्हाला नंबर पण देऊन टाकतो मी. 8830 79 26 90 हा माझा नंबर आहे. नक्कीच कॉल करा, काही अडचण असेल तर मी तुम्हाला सर
मग सर मराठी किती मार्काला असेल? मराठी 30 मार्क, जी के असेल 30 मार्क, इंग्रजी असेल 30 मार्क, बुद्धिमत्ता असेल 30 मार्क, असे टोटल मिळून 120 मार्क. सर ग्राउंड कशा पद्धतीने असेल? तर ग्राउंड असेल पुरुष वर्गासाठी 5 किलोमीटर असेल आणि महिला वर्गासाठी असेल 3 किलोमीटर. आता तुमचा डाऊट पडला असेल सर हे कशा पद्धतीने कटिंग होते 5 किलोमीटर 3 किलोमीटर, याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेल. स्पेशल व्हिडिओ बनवेल की जेणेकरून तुमचे डाऊट क्लिअर होतील. सर मग हे प्रश्न कशा पद्धतीचे असेल, PYQ काय असतील, तर नक्कीच तुम्हाला जेही डाऊट असतील कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचून तुम्हाला फॉरेस्ट भरतीचे संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटेल. तुम्ही इथून मागे चॅनलचे व्हिडिओ बघून घ्या. दारूबंदी संदर्भात व्हिडिओ टाकलेले आहेत, एकदम सत्य. चॅनलला लाईक आणि फॉलोसाठी बनवलेला व्हिडिओ नाहीये. जर कोणाला वाटत असेल माहिती चांगली भेटत असेल तर नक्कीच चॅनलवरती आपण अपडेट राहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक भरतीची माहिती मी दिली जाते. म्हणून परत सांगतो, स्पेशल बॅच चालू असेल पोलीस भरती, वनरक्षक, दारूबंदी विभागाची. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल नक्कीच आपल्या ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच मदत करेल. नुकतेच 12वी पास झाले असे विद्यार्थी, तेही विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होत आहेत. बरेच विद्यार्थी 10वी पासूनच बरेच काही विद्यार्थी मी 10वी पासून दत्तक घेतोय की जेणेकरून त्यांची पुढील जबाबदारी घेतोय. जर तुम्ही तुमचे भाऊ बहीण कोणी असेल तर नक्कीच आपल्या क्लासला संपर्क साधा. नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होईल मित्रांनो. चला, परत काही डाऊट असतील तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक सबस्क्राईब करा, नसेल आवडलं तर स्किप करून द्या मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.